नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीच्या मराठी प्रिडिक्शनच्या व्हिडिओमध्ये मी मुकेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। ही व्हिडिओ थोडीशी मोठी होऊ शकते कारण गेल्या काही आठवड्यामध्ये लास्ट आठवड्यामध्ये आपलं प्रेडिक्शनचे व्हिडिओ आलेले नव्हते, इवन लाईव्ह पण आपली होत नव्हती बिकॉज ऑफ शिफ्टिंग। तर मित्रांनो, चालू करूया आजच्या प्रेडिक्शनच्या व्हिडिओला। चला, काय झालं होतं मार्केटला पूर्णपणे बघून घेऊया। वीकलीच्या कॅन्डल पासूनच आपण स्टार्ट करूया। मार्केटमध्ये जो पॉझिटिव्ह मोमेंटम होता, या पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये मार्केटला कुठेतरी एक शूटिंग स्टार आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅक टू बॅक 2 आठवड्याच्या रेड कॅन्डल पाहायला मिळालेल्या होत्या। म्हणजेच लास्ट आठवड्याची जी कॅन्डल होती ती कुठेतरी आपल्याला रेड पाहायला मिळालेली होती। या आठवड्याच्या स्टार्टिंगला म्हणजे आजचा सोमवारचा दिवस पहिला दिवस होता। आता बघा, याच्यामध्ये आम्ही काही शुक्रवारच्या दिवशी एक ट्रेड केलेला होता, त्या ट्रेडला पण मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो तुमच्यासमोर। मार्केटला या ठिकाणी एक डिमांड झोन बनलेला होता आणि एक्झॅक्टली या डिमांड झोन पासून मार्केटमधून बाईंग करून गेलेलो होतो आम्ही आणि या ठिकाणाहून हे प्रॉफिट बुकिंगच्या ट्रेडमध्ये खूप छान असा प्रॉफिट जनरेट करता आलेला होता। आता आपल्याला काय बघायचंय की उद्या मंगळवार म्हणजेच निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी एक्झॅक्टली निफ्टी कशी बिहेव करू शकते आणि आपण त्याला कसं प्रेडिक्ट करायचं किंवा कोणत्या स्पॉट्स आपल्यासाठी, कोणते झोन्स आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय। डेलीच्या व्हिडिओमध्ये डेली कॅन्डल वरती जर आपण पाहतोय तर पाहून घ्या, या ठिकाणी आपल्याला डबल टॉप सारखा एक सिनारिओ पाहायला मिळतोय। ओके, इथे एक लिक्विडिटी आपल्याला पाहायला मिळते जी की 26,100च्या लेवलच्या नियर बाय आपल्याला पाहायला मिळते। आता यामध्ये मी थोडंसं 2 मोमेंटम म्हणजे 2 डायरेक्शन वरती चर्चा करणार आहे। या 2 डायरेक्शन कशा आहेत पाहून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे मार्केटची मोमेंटम इथून स्टार्ट झालेली होती, पॉझिटिव्ह मोमेंटम, त्यानंतर हे साइडवेज आणि पुन्हा एकदा पॉझिटिव्ह मोमेंटम। ओके, आता यामध्ये आपण काय बघूया, याच्यामध्ये ही एक पॉझिटिव्ह मोमेंटम पाहूया आणि एक निगेटिव्ह मोमेंटम पाहूया। म्हणजे ही एक वेव्ह 1 झाली आणि ही झाली आपली वेव्ह 2। आता दोघांना आपण फिबोनाची रिट्रेसमेंट टूल सोबत पाहायचा प्रयत्न करूया। ज्यावेळी इथून आपण 0 to 100 ची रिट्रेसमेंट प्लॉट करतोय तर बघून घ्या, मार्केटमध्ये जी रिट्रेसमेंट आहे म्हणजे या पॉझिटिव्ह मोमेंटमच्या अकॉर्डिंग ही जी काही रिट्रेसमेंट आली आहे ही कुठेतरी 0.50 म्हणजेच 50% रिट्रेसमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि 50%च्या रिट्रेसमेंटला इथे आपल्याला एक डिमांड झोन पाहायला मिळत होता आणि या डिमांड झोन पासून मार्केटला पुन्हा एकदा अपसाइडच्या 2 दिवसाच्या कॅन्डल्स पाहायला मिळतात। इवन आजची कॅन्डल सुद्धा डेली प्रीवियस डे हायच्या वरती जाऊन क्लोज झालेली आहे। आता दुसरी जी मोमेंटम आहे म्हणजेच या वरच्या बाजूने मार्केटने डाऊन साइडला एक मोमेंटम केलेली आहे। इथे जर सुद्धा आपण समजा एक रिट्रेसमेंट टूल प्लॉट केला तर पाहून घ्या, हा कुठेतरी आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतोय। आता बघा, या दोघांमध्ये कॉमन गोष्ट जर बघायला गेलं तर 50% ची रिट्रेसमेंट, इथून आपल्याला 50% ची रिट्रेसमेंट मिळाली आहे आणि या ठिकाणी एक 50% ची रिट्रेसमेंट आपल्याला 25,700च्या लेवलच्या आसपास पाहायला मिळते। याचा अर्थ काय? सिंपल, आता यामध्ये 2 डायरेक्शन इथे निफ्टी 50 आपल्याला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय। जर आपण इथे वेव्ह 1 च्या अकॉर्डिंग पाहिलं तर वेव्ह 1 च्या अकॉर्डिंग बघा, मार्केटने एक पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये एक रिट्रेसमेंट आणि रिट्रेसमेंट मध्ये इफ इन केस मार्केटने या ठिकाणी एक यू टर्न मारला तर पुन्हा मार्केट आपलं पॉझिटिव्ह मोमेंटमला कंटिन्यू करण्याचे इथे एक सिम्पटम्स किंवा कंटिन्यू होईल अशा प्रकारचा एक सिनारिओ या वेव्ह 1 च्या अकॉर्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय। बट या ठिकाणी जर वेव्ह 2 च्या अकॉर्डिंग आपण पाहतोय तर वेव्ह 2 मध्ये बघा, मार्केटने डाऊन साइडची मोमेंटम केली आहे आणि इथे मार्केट एक रिट्रेसमेंट करतं आणि इथून समजा यू टर्न मारला आणि मार्केट पुन्हा खाली जायला लागलं तर याच्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम, अशा 2 प्रकारच्या मोमेंटम अकॉर्डिंग टू द वेव्ह 1 वेव्ह 2 दोन्ही प्रकारे आपल्याला 2 डायरेक्शन मार्केट इथे दाखवण्याचा प्रयत्न करते। मग आपण याच्यामध्ये कन्फर्मेशन्स कसे घ्यायचे किंवा डायरेक्शन आपलं फिक्स्ड कसं करायचंय हे आपण समजून घेऊया। तर बघा, आता मी हे काढून टाकतो। याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट डिमांड झोन आपण मार्क करायचा प्रयत्न करूया। पहिली गोष्ट म्हणजे आपण डबल टॉपचा किंवा 2 स्विंग्सचा हा एक लिक्विडिटी एरिया मार्क करून घेऊया, जो आपला एक सप्लाय झोन असणार आहे किंवा ओबी असणार आहे, समजून घ्या। दुसरीकडे या ठिकाणी जर आपण मार्क करतोय तर इकडे पण आपला एक ओबी असणार आहे, याला आपण डिमांड झोन असं म्हणतो। तिसरी गोष्ट आपल्याला आता टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग 2 हार्सच्या टाइम फ्रेम वरती पाहायला आलो तर समजून घ्या, या ठिकाणी आपण जर पाहतोय तर या वेव्ह मध्ये म्हणजे सी जी निगेटिव्ह वेव्ह आपण पाहत होतो, या निगेटिव्ह वेव्हच्या
आतमध्ये, म्हणजे याला ॲज अ ट्रेंड आपण पाहतोय, तर ही निगेटिव्ह वेव्ह, पॉझिटिव्ह वेव्ह, निगेटिव्ह वेव्ह आणि पुन्हा एक पॉझिटिव्ह वेव्ह, अशा प्रकारे जर आपण याला पाहायला गेलो, म्हणजे याला काय म्हणतो आपण, याला शॉर्ट ट्रेंड म्हणतो. ही झाली वेव्ह 1, ही झाली वेव्ह 2, ही झाली वेव्ह 3 आणि ही झाली वेव्ह 4. जर आपण याला वेव्ह 4 कन्सिडर करतोय, तर आपल्याला या स्पॉटच्या अकॉर्डिंग इथे समजा काही कन्फर्मेशन मिळाले, तर आपण इथे आपला ट्रेड फायनल किंवा डायरेक्शन फायनल करू शकतो. ठीक आहे, समजून घ्या. याच्या अकॉर्डिंग आपण समजा एक झोन मार्क करायचा प्रयत्न केला, म्हणजे आपला ओबी मार्क करायचा प्रयत्न केला, तर आपल्याला या ठिकाणी 25,800 पासून हा एक एरिया पाहायला मिळतोय, ब्लॉक पाहायला मिळतोय. 25,720, 30 किंवा 50च्या आसपासचा एरिया पकडूया, म्हणजे एक 50 ते 70 पॉईंटचा एक एरिया पाहायला मिळतोय, जो की मार्केटसाठी इम्पॉर्टंट एरिया किंवा इम्पॉर्टंट झोन आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजेच काय की इफ जर मार्केटला या टू स्विंग लिक्विडिटी पाशी याला यायचं आहे, मार्केटला अपसाईडला किंवा पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये कंटिन्यू करायचं आहे, तर मार्केटसाठी इम्पॉर्टंट काय आहे, मार्केटसाठी इम्पॉर्टंट आहे 25,804चा हा जो काही एरिया बनलेला आहे, 25,804 ते 25,727 या झोनला मार्केटला अपसाईडला ब्रेक करणं हा मार्केटसाठी सगळ्यात महत्वाचा पॉइंट राहू शकतो किंवा पॉइंट आहे, जो की मार्केटने येत्या आठवड्यामध्ये जर कव्हर करतोय किंवा त्याला ब्रेक करून वरती जाण्याचा प्रयत्न करतोय किंवा तिथल्या सेलर्सला मार्केट खाऊन तिथून एक शॉर्ट कव्हरिंग दाखवायचा प्रयत्न करतोय, तर आपल्याला कुठेतरी इथून एक पॉझिटिव्ह मोमेंटम पाहायला मिळू शकते. बट कधी 25,804 ला ब्रेक केल्यानंतर. बट 25,804 ब्रेक होईल का किंवा हे सोपं आहे का, तर इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. मार्केटसाठी हे थोडंसं अवघड आहे, कारण सेलर्स प्रेशर ज्या पद्धतीने या ठिकाणी जनरेट झालेला आहे त्याच्या अकॉर्डिंग हा झोन काढणं मार्केटसाठी थोडीशी डिफिकल्ट गोष्ट असते. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक पॉईंट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी मार्केट अशा वेव्हच्या अकॉर्डिंग चाललेलं असतं, तर समजून घ्या या ठिकाणी जे काही ब्लॉक्स बनलेले असतात याच्या अकॉर्डिंग मार्केटला या ठिकाणी त्याचं चेंज ऑफ स्ट्रक्चर करायचं असतं. म्हणजे या ठिकाणी मार्केटने जे स्ट्रक्चर्स बनवलेले असतात या स्ट्रक्चरला बदलायचं असतं, स्ट्रक्चर चेंज करायचं असतं. जर मार्केटला पॉझिटिव्ह व्हायचं तर मार्केटला या ठिकाणी सेम केस करून इथे स्ट्रक्चर चेंज करावं लागेल, त्यानंतरच मार्केट इथे पॉझिटिव्ह होऊ शकतं. त्यामुळे आपण या 25,804 ला एक इम्पॉर्टंट झोन कन्सिडर करतोय. आता आपण आपली सेकंड थेअरी यूज करायची आहे. त्या अगोदर आपण थोडंसं कन्फर्मेशन कसं होणार आहे, काय होणार आहे या ठिकाणी आपण पाहून घेऊया. आता आपल्याकडे 2 hours टाइम फ्रेम आहे, बट आपण ज्यावेळी 15 मिनिट्स किंवा छोट्या टाइम फ्रेमवरती जातोय, तर समजून घ्या याच्यामध्ये मार्केट ज्यावेळी आपल्याला 25,804च्या लेवलच्या आसपास पाहायला मिळेल, तर सिम्पली आपल्याला काय करायचं, इथून एक सेलची पोझिशन एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करायचा, ज्याचा स्टॉप लॉस कुठेतरी 25,850च्या वरती आपण प्लेस करायचा प्रयत्न करणार आहोत आणि इथून एक डाऊन साईडचा ट्रेड आपण डील करायचा प्रयत्न करणार. आता ही जी एंट्री असणार आहे ही हाय रिस्क एंट्री असणार. मग आपण हाय रिस्क एंट्रीमध्ये का जाण्याचा प्रयत्न करतो हे समजून घ्या. हाय रिस्क एंट्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न यासाठी करतोय की मार्केट ज्यावेळी एखादं स्ट्रक्चर ब्रेक करायचं असेल मार्केटला, मार्केट काय करतं, पहिल्यांदा त्या स्ट्रक्चर्स पासून एक रिजेक्शन जनरेट करतं. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करतो, या रिजेक्शनला आपल्या प्रॉफिटमध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण इथे हाय रिस्क एंट्री करणार आहोत. कारण याच्यामध्ये कन्फर्मेशनसाठी गेलो तर कन्फर्मेशनमध्ये होतं काय की लेट एंट्री होते आणि या लेट एंट्रीमध्ये इन केस आपला जर स्टॉप लॉस गेला तर मग आपल्याला इथे थोडासा जो लॉस आहे तो लॉस मोठा होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग आपण काय करतो, इथे हाय रिस्क एंट्रीमध्ये जातो. हाय रिस्क एंट्रीमध्ये गेल्यानंतर काय होतं की आपली जी डिस्टल लाईन आहे डिमांड झोनची, आता डिमांड झोनची जर डिस्टल लाईन काय असते, प्रॉक्सिमल लाईन काय असते हे जर तुम्हाला माहित नसेल तर वरती मी आय बटनमध्ये तुम्हाला व्हिडिओ देतो, त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा डिमांड झोनची डिस्टल लाईन काय असते. तर डिमांड झोनच्या डिस्टल लाईन पाशी आपण काय करणार आहोत, ट्रेडला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करणार आहोत. आता यामध्ये काय होतं, आता यामध्ये 2 केस आहे. तुम्ही विदाऊट एनी कॅन्डल पाहता पण करू शकता की अदरवाईज एक रिजेक्शन कॅन्डल पाहिजे आणि त्याच्या बिलो आपण एंट्री करायची आणि त्याचा स्टॉप लॉस त्या रिजेक्शन कॅन्डलच्या वरच्या बाजूला प्लेस करायचा प्रयत्न करायचा. अशा 2 कंडिशन असतात. अदरवाईज डायरेक्टली एंट्री करून तुम्ही जो काही स्टॉप लॉस आपला आपण ठरवलेला आहे 25,850 त्याच्यावरती तुम्ही प्लेस करू शकता. आता याच्यामध्ये काय होतं की ही केसमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस कुठेतरी 0 टॉलरन्समध्ये निघून जातो. म्हणजे काय आहे की याची म्हणजे हा जो काही मार्जिन आहे आपलं किंवा जो काही लॉस होण्याची जे काही पॉईंट्स आपल्याला मार्केटला द्यायचे आहेत इन केस मार्केट आपल्या अगेन्स्ट जाते तर ते पॉईंट्स हे कमी असतात. त्यामुळे तिथे काय आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस
जरी लॉस होण्याचे चान्सेस वाढले तरी ते लॉसेस हे कमी होतात, त्यामुळे आपण या हाय रिस्कच्या एंट्रीमध्ये जनरली जाण्याचा प्रयत्न करतो. बाकी जर मार्केट या ठिकाणी आलं आणि या ठिकाणी आपल्याला कुठेतरी चॉच सारखं कन्फर्मेशन दिलं, चॉच असेल किंवा आइसलँड टॉप आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं काही कन्फर्मेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले तर आपण नक्कीच या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. बट आता या मोमेंटम मध्ये काय झालेलं आहे तुम्ही समजून घ्या. मार्केटने काय केलंय की हा एक स्विंग आणि पुढे जाऊन मार्केटने काय केलं, इथे या ठिकाणी थोडंसं चेंज ऑफ स्ट्रक्चर सारखं म्हणजे चॉच सारखी एक कंडिशन जनरेट केलेली आहे. बट त्याच्यामध्ये एक गोष्टीला समजून घ्यायचंय, जोपर्यंत मार्केट त्याच्या या 25,450च्या एरियाला किंवा 25,450 पासून जो काही एरिया बनलेला आहे याला जोपर्यंत सेफ ठेवतोय तोपर्यंत आपल्याला जास्त या ठिकाणी भीती नाहीये. लक्षात घ्या, मार्केट जोपर्यंत 25,450च्या वर आहे तोपर्यंत मार्केटमध्ये जो कालपासून म्हणजे शुक्रवारपासून जो काही पॉझिटिव्ह प्रेशर जनरेट झालेला आहे तो पॉझिटिव्ह प्रेशर मार्केटमध्ये थोडासा कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतो. इफ इन केस मार्केट याला फेल्युअर जाते तर मार्केट अनफॉर्च्युनेटली मार्केट खालच्या बाजूला या 25,318चा जो काही लो लागलेला आहे या लोला ब्रेक करून सुद्धा एक नवीन लोअर लो प्रोव्हाइड करायचा प्रयत्न मार्केट करू शकतो. सो मार्केट आता ज्या झोनकडे जात आहे किंवा ज्या झोनला मार्केट जाऊन थांबण्याचा प्रयत्न करतो किंवा जिथे जाऊन ट्रेड करायचा प्रयत्न करतोय तो आपला एक सप्लाय झोन आहे आणि खूप इम्पॉर्टंट झोन आहे. त्यामुळे कुठेतरी आपण या भागात मार्केटला रिजेक्शन एक्सपेक्ट करतोय आणि हे जे मार्केटमध्ये मोमेंटम आहे आणि या मोमेंटममध्ये हे जे काही रिजेक्शन बनतात ज्याला मोमेंटम लॉस बनतो या येण्याचं कारणच असं आहे की मार्केटमध्ये आता थोडासा सप्लाय वाढायला सुरुवात झालेली आहे. सो आपण या झोनला कुठेतरी मार्केटला एक रिजेक्शन एक्सपेक्ट करतो आणि त्याच्या अकॉर्डिंग मार्केटला ट्रेड एक्झिक्यूट होईल किंवा त्याच्या अकॉर्डिंग जाण्याचा प्रयत्न किंवा त्याच्या अकॉर्डिंग जशी की आपल्याला एंट्री मिळेल त्याच्याप्रमाणे डील करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा या ठिकाणी अजून एक गोष्ट काय आहे, आता बघा मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करतो या 1-2 दिवसामध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की काही कंडिशन्स काय असतात, मार्केट कसं तुम्हाला अगोदर काही गोष्टी दाखवण्याच्या स्ट्रक्चर्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं स्ट्रक्चर्सच्या अकॉर्डिंग ती व्हिडिओ बनवली गेलेली आहे, त्याच्यातले बारीक पॉईंट्स असतील त्याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. बट त्याच्यामध्ये एक क्वेश्चनवरती मी आन्सर करताना ती व्हिडिओ रेकॉर्ड केलेली, तुम्हाला मी ती व्हिडिओ नक्कीच देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं जेव्हा स्ट्रक्चर मिळतं तेव्हा ते स्ट्रक्चर नक्की आपल्याला काय इंडिकेट करतंय याची डिटेलिंग असणारी ती व्हिडिओ आहे, ती तुम्हाला 2 दिवसामध्ये मी अपलोड करूनच देईल. तर मार्केटमध्ये बघा आपल्यासाठी इम्पॉर्टंट जो डिमांड झोन आता आपण कन्सिडर केलेला आहे तो कुठेतरी हा एक डिमांड झोन कन्सिडर केलेला आहे जो आहे 25,450च्या नियर बायचं म्हणजे आपल्यासाठी 25,450 हा बाईंग झोन राहू शकतो. जोपर्यंत प्राइस 25,450च्या वरती आहे तोपर्यंत आपल्यासाठी प्राइस ही पॉझिटिव्ह आहे, जोपर्यंत प्राइस 25,800च्या खाली आहे तोपर्यंत प्राइस आपली निगेटिव्ह आहे. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यामध्ये समजून घ्या. 25,800 हा अकॉर्डिंग टू द मल्टिपल टाइम फ्रेम किंवा MTFला मल्टिपल टाइम फ्रेमला कोलॅप करतो त्याच्याप्रमाणे जी 25,800ची लेवल आहे ही थोडी मोठ्या टाइम फ्रेमची लेवल आहे, म्हणजेच काय की ही 2 हार्सची टाइम फ्रेम आहे आणि 25,450ची ही जी काही डिमांड झोनची लेवल आहे ही 15 मिनिटांचा डिमांड झोन आहे. त्यामुळे काय की देर इज अ हायर पॉसिबिलिटी अशा कंडिशनमध्ये काय होतं की मार्केट मोठ्या टाइम फ्रेमला रिस्पेक्ट करून छोट्या टाइम फ्रेमच्या डिमांड झोन असतील किंवा सप्लाय झोन असतील त्यांना ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो. पण याचा अर्थ असं नाही की प्रत्येक वेळी तसंच होतं. जर मार्केटला त्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं आहे, मार्केटला जर त्याचं ट्रेंड चेंज करायचं तर अशा केसमध्ये मार्केटमध्ये परमनंट बनलेले जे काही सपोर्ट रेजिस्टन्स असतात या परमनंट सपोर्ट रेजिस्टन्सला सुद्धा मार्केट ब्रेक करतं. त्यामुळे गरजेचं नाहीये की मार्केटने 25,450लाच डाऊन साईडला ब्रेक केलं पाहिजे, मार्केट 25,800ला पण अपसाईडला ब्रेक करण्याचे चान्सेस दाखवू शकतो. सो बघूया आपण येत्या टाइममध्ये मार्केट एक्झॅक्टली कशा प्रकारे बिहेव करतं आणि एवढ्या या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्येच आपल्याला समजेल की मार्केट 25,800ला वरती ब्रेक करून मार्केट या 2 स्विंगच्या लिक्विडिटीला जाऊन डील करायचा प्रयत्न करेल की मार्केट या ठिकाणाहून रिजेक्शन घेऊन एक नवीन लोअर लो दाखवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला येत्या टाइममध्ये समजेलच. उद्या बाकी मी जेव्हा लाईव्ह मध्ये आहे त्यावेळी मी तुम्हाला बाकी जशी सिच्युएशन बनेल या ठिकाणी 25,800ला कन्फर्मेशनची त्याप्रमाणे काय आपण याच्यामध्ये निर्णय घेणार आहोत, डिसिजन घेणार आहोत त्याच्यावरती आपण चर्चा करूयाच. बाकी युरोपियन कॉन्टिनेंट आणि US कॉन्टिनेंटच्या अकॉर्डिंग निफ्टीचं ओपनिंग कुठे होईल काय होईल याच्यावरती चर्चा आपण नंतर करूयाच. आणि उद्याचं जे काही
गॅप अप गॅप डाऊनचं सिच्युएशन आहे ते उद्याच्या हिशोबाने आपण बघूया. पण जनरली काय आहे की मार्केटमध्ये थोडासा प्रेशर ॲट द एंड जनरेट झालेला होता आणि आत्ता वाजलेले 3:42. तर बघूया मार्केटमध्ये उद्याच्या दिवशी हा जो पॉझिटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये ठेवलेला आहे तो कंटिन्यू ठेवतायत का, की मार्केट गॅप डाऊन ओपन करतं, या गोष्टीला बघूया. आज संध्याकाळी एक 7-8च्या टाईमला मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट करेलच की मार्केटची सिच्युएशन काय आहे ज्यावेळी US मार्केट स्टार्ट होईल आणि US फ्युचर्सच्या अकॉर्डिंग म्हणजेच US 30च्या फ्युचर्सच्या अकॉर्डिंग मार्केटचं ओपनिंग कुठे होईल, काय होईल, त्याच्या अकॉर्डिंग आपण त्याची चर्चा त्या व्हिडिओमध्ये करूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत आपल्या या चॅनलला पोहोचवायचा प्रयत्न नक्की करा. धन्यवाद.